स्वामी म्हणतात, गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज आहे गुरुवार आणि गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे, म्हणजेच गणेश जयंती. तर गुरुवार आहे आणि मंदिरात आम्हाला जेवायला आहे. तसं तर महाप्रसाद आहे मंदिरात, पण घरीही स्वयंपाक करावा लागतो, मुलांना डब्बा करावा लागतो आणि त्याचसोबत आज स्वामीचा वार आहे. मग स्वामीला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवणं योग्य नाही. मी तर गुरुवारच्या दिवशी आवर्जून स्वामींना नैवेद्य दाखवित असते. जे काय आपल्या घरात अन्न शिजतं ते स्वामींना दाखवते. पण आज योगायोगाने मिस्टरने घेवड्याच्या शेंगा आणलेल्या होत्या कालच, तर मी त्यांना छान नीट करून ठेवले आणि मलाही लक्षात नव्हतं की उद्या गुरुवार आहे. सकाळीच मग डब्याची गडबड होती आणि मुलीला डबा करून द्यायचा होता. चला म्हणलं रात्रीची भाजी जी आहे आपण निवडून ठेवलेली आहे तीच करूया. असं काही पूर्वतयारी केली ना, झटपट स्वयंपाक होतो. कणिक मळून ठेवली आणि लगेचच भाजी करायला घेतले. सिंपल भाजी केलेली आहे, काहीच नाही, फक्त लसूण टाकून, तरी पण खूप टेस्टी झालेली होती. मुलगी म्हणली आणखीन भाजी असली असती तर मी 2 पोळ्या खाणार होते, कारण तिला खूप आवडली भाजी. आणि तशीच आपल्या मुलांना आवडते ना, तशीच स्वामींनासुद्धा आपण जे अन्न करून शिजवून खाऊ घालतो ना, ते खरंच आवडतं. स्वामींना घेवड्याच्या शेंगाची भाजी खूप आवडते. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींना का आवडते भाजी आणि कशामुळं स्वामींनी आशीर्वाद दिला होता की तुम्ही धनवान व्हाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, थोडासुद्धा स्किप करू नका. चला तर सुरुवात करूया. एक गरीब ब्राह्मण असतो आणि त्या ब्राह्मणाच्या घरी स्वामी भिक्षेसाठी गेलेले असतात. भिक्षा मागतात. मग त्याची गरीब ब्राह्मणाची पत्नी घरी असते. ती म्हणते, स्वामी बसा. पती भिक्षेसाठी गेलेले असते, ते जेव्हा भिक्षा मागून येतील तेव्हा मी तुम्हाला देईन आणि त्यांनी जे काही भिक्षेत आणलेलं आहे ते तुम्हाला खाऊ घालीन. तर स्वामी थोडा वेळ बसतात. मग वाट पाहून ते म्हणतात, आता मी जातो. तर त्या गरीब ब्राह्मणाची पत्नी म्हणते, नाही नाही, म्हणते बसा. अतिथी आल्याच्या नंतर असं पाठवणं मला योग्य वाटत नाही आणि कधीही माझ्या घरून अतिथी उपाशी गेला नाही. मग तिच्या पतीला यायला उशीर होतो. मग ती काय करते, ते म्हणतात मग काय, मी जातो, मी इतका वेळ थांबू शकत नाही. मग ती घरात घेवड्याच्या शेंगाची भाजी केलेली असती. मग तीच भाजी ती स्वामींना पोटभर खाऊ घालते. स्वामी इतकं पोटभर खातात ना, ती भाजी स्वामींना खूप आवडते. ज्या दिवशी त्या गरीब ब्राह्मणाला भिक्षा मिळत नसे त्या दिवशी त्यांच्या अंगणातील घेवड्याचा वेल होता, त्याच्या शेंगा तोडून ते त्यांचा परिवार तीच भाजी खाऊन दिवस काढायचा, अशी त्यांची परिस्थिती होती. मग स्वामींनी त्या दिवशी घेवड्याच्या शेंगाची पोटभर अशी भाजी खाल्ली आणि त्यांना आशीर्वाद दिला जाताना की तुम्ही श्रीमंत व्हाल, धनवान व्हाल म्हणून. आणि मग गेले. जाता जाता ते घेवड्याच्या शेंगाचा वेल होता, ते असं बघितले आणि त्याला धरले असं आणि उपटला तो वेल. मग स्वामीची पत्नी खूप दुःखी झाली, रडायला लागली, स्वामी तुम्ही असं का बरं केलं, वेल का उपटला. तिला खूप दुःख झालं. दुःख का बरं झालं, तर कारण ज्या दिवशी भिक्षा भेटत नसे त्या दिवशी त्यांचा पोटाचा जे उदरनिर्वाह होता त्या दिवशी त्या शेंगावर होत होता. त्यामुळे तिला खूप दुःख झाले. तरी असो म्हणली. मग स्वामी गेले आणि नदीकाठी जाऊन बसले औदुंबराच्या झाडाखाली. मग तिचे पती घरी आले. मग पतीला जे काही झालेलं आहे ना, तेच तिनं पतीला सांगितलं की असं असं झालेलं आहे. मग तिचे पतीसुद्धा दुःखी झाले आणि त्यांना काहीच समजलं नाही की स्वामीने असं का बरं केलं. पण स्वामीने जाताना एक आशीर्वाद दिला होता की तुम्ही श्रीमंत व्हाल, धनवान व्हाल. मग नंतर त्यांनी ते वेल जाऊन काढला, तिथली जागा उकरली आणि तो वेल उपटला तर ते जागा उकरताना त्यामध्ये त्यांना एक हंडा सापडला. ते सोन्याच्या मोहराने भरलेला हंडा होता. ते आश्चर्यचकित झाले. मग त्यांना समजलं की स्वामींनी वेल का उपटलेला आहे. जाणून बुजून उपटलेला नाही, कारण स्वामींनी आशीर्वाद दिलेला होता की तुम्ही श्रीमंत व्हाल. मग ते सोन्याच्या मोहराने भरलेला हंडा घेऊन ते गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी नदी किनारी गेले आणि औदुंबराच्या झाडाखाली जे स्वामी बसलेले होते त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना सगळा दृष्टांत सांगितला. स्वामीने सांगितले, हे जे हंडा भेटलेला आहे ते तुम्ही घेऊन घरी जा, बाहेर कोणालाही सांगू नका. बाहेर जर सांगलात तर हे तुमच्याकडं राहणार नाही. जा आणि सुखी संसार करा, असे त्या गरीब ब्राह्मणाला सांगितले.
त्यानंतर गरीब ब्राह्मण पत्नी स्वामीची पूजा केली, आरती केली, स्वामीचं दर्शन घेतलं आणि घरी गेले आणि ते धनवान झाले. मोहराने भरलेला हांडा घेऊन घरी गेले आणि त्यांचा परिवार सुखी झाला. त्या दिवशीपासून त्यांची परिस्थिती सुधारली आणि तो श्रीमंत झाला. त्यामुळे स्वामींना ही घेवड्याच्या शेंगाची भाजी खूप आवडते. कधीही गुरुवार आला, कोणत्याही वारी तुमच्या घरामध्ये जे अन्न शिजेल ते स्वामींना नक्की खाऊ घाला. एरवी तुम्ही साखर, दूध, साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात, पण गुरुवारी मात्र आपल्या घरात जे काही अन्न शिजलेलं आहे किंवा स्वामीच्या आवडीचा शिरा, घेवड्याच्या शेंगाची भाजी, कांदा भजे, बेसन लाडू, पुरणपोळी जे आपल्याला घडण ते स्वामींना नैवेद्य दाखवा. अशी ही गोष्ट होती, म्हणजे कथा आहे आणि ही गुरुचरित्रात आणि ही जे कथा आहे गुरुचरित्रातील 18व्या अध्यायामधील कथा आहे. ज्यांना कोणाला आपली परिस्थिती सुधारायची आहे, ज्यांच्या कोणाकडे आर्थिक खूप परिस्थिती बेकार आहे, त्यांनी 18वा अध्याय गुरुचरित्रातील हा रोज वाचन करावा. त्यांच्या धंद्या पाण्यामध्ये, दुकानामध्ये, व्यवसायामध्ये सगळ्यामध्ये वाढ होते आणि आर्थिक अडचण जी आहे ना ती दूर होते. प्रत्येक जर नवस पूर्ण करून घ्यायचा असेल तर हा 18वा अध्याय रोज वाचनात ठेवा. चला तर मग आजची स्वामी समर्थ महाराजांची घेवड्याच्या शेंगाच्या भाजीची कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. संक्षिप्त गुरुचरित्र पारायणामध्ये छोटासा अध्याय आहे, तो सुद्धा वाचन करू शकता. अगदी हीच छोटीशी कहाणी आहे. त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला आणि मी मंदिरात आलेली आहे. स्वयंपाक केला, घेवड्याच्या शेंगाची भाजी, पोळी, स्वामींना नैवेद्य दाखवली, घास मोडून स्वामींना भरवला आणि त्यानंतर मग मी 11:45च्या दरम्यान मंदिरामध्ये आले, कारण मंदिरात होता गणेश जयंतीचा कार्यक्रम, गुलाल उधळणार होते. मग त्यानंतर मग मी मंदिरात येऊन बसले, थोडंसं भजन झालं आणि त्यानंतर लगेचच 12 वाजले. बरोबर 12 वाजता गुलाल उधळलेला आहे आणि भरपूर प्रमाणात पब्लिक आलेली होती. आणि हो, एक गोष्ट म्हणजे आमच्या इथं गणेश जयंती ज्या दिवशी होती ना त्याच दिवशी आपल्या राम मंदिरची सुद्धा स्थापना झालेली होती. मागच्या वर्षी जे राम मंदिरामध्ये मूर्ती स्थापना झालेली होती ना तो हेच दिवस होता गणेश जयंतीचा आणि मोठ्या प्रमाणात आमच्या इथं पण साजरा केलेला होता मागच्या वर्षी आणि यावर्षीसुद्धा खूप छान गणेश जयंतीच्या दिवशी साजरा केलेला आहे आणि खूप छान वाटलं. आणि इथं आता महाप्रसादसुद्धा आहे. आता जन्म झाला की लगेचच आरती वगैरे होणार आणि त्यानंतर लगेचच महाप्रसाद आहे. तर बघा, गणपती बाप्पाचा जन्म झालेला आहे. लगेचच आरती झाली, मंत्रपुष्पांजली झाली. त्यानंतर आम्ही सुद्धा दर्शन घेतलो, कारण गर्दा खूप आहे इथं. गर्दा खूप असल्यामुळं थोडासा वेळ लागला होता दर्शनाला, कारण प्रत्येकजण दर्शनाला जातं आणि प्रत्येकाचीच इच्छा असते आज गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे तर मस्त आपण दर्शन घेऊया. तुम्ही पण घ्या दर्शन. आणि हो, हे नवसाला पावणारा गणपती आहे. बरेच जण नवसाचे नारळाचे तोरण करतात, कोणी पैशाची माळ घालतात गणपतीला. आतमध्ये पाहू शकता गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये पैशाची सुद्धा माळ घातलेली आहे आणि मस्त नवसाचे तोरण वगैरे बांधलेले आहेत. आतमध्ये मंदिर खूप छान सजवलेलं होतं. मला थोडंसं व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मी थोडंसं लेट गेले दर्शनाला. आणि आरती पण घ्या आणि गणपती बाप्पाचं दर्शन पण तुम्ही पण घ्या. चला तर मग आता दर्शन करून झाल्याच्या नंतर एक छोटीशी प्रदक्षिणा घालायची आहे मंदिराला आणि त्यानंतर मग जेवणाला लगेचच बसायचं आहे. आणि बऱ्याच जणांनी आज मोदक केलेले होते, उकडीचे मोदक, तळणीचे मोदक बऱ्याच जणांनी केलेले होते. 1108 असा प्रसादसुद्धा होता वाटण्याला. तर आता आम्ही लगेचच जेवायला बसलो. जेवायला होतं वरण, भात, बुंदी आणि वांग्याची भाजी होती. खूप छान स्वयंपाक झालेला होता आणि वरण तर तुम्हाला सांगते खरंच खूप
टेस्टी झालेलं होतं. काय महाप्रसाद असल्यामुळं देवाच्या तिथं नाव ठेवण्याला जागाच नसते, इतका सुंदर प्रसाद होतो. आणि जेवायला सुद्धा थोडं जरी खाल्लं तरी पोट भरतो, कारण हे महाप्रसाद आहे ना त्यामुळं. चला तर मग आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. त्यानंतर मी घरी आले आणि शेरानं आमचे मोदक सगळे चोरून नेऊन खाल्ले. बघा इथं बसून खाल्ले शेराने. आणि जिम्मी पण पाहत होती. मी जिम्मीला आणि शेरासाठी आणलेले होते, पण शेराने एकट्यानेच खाल्ले. जाऊ द्या, त्याच्या नशिबात, ज्याच्या नशिबात आहे त्यानं खाऊनच जातं, कसंही कुठूनही आणा, बरोबर का नाही. आवडल्यास नक्की शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.